सामना पाहिजे बाजूला तिथे मात्र गजर होतोय पंचांची विचल वाजते आणि सामन्याला सुरुवात होते। सागर पारगुले जर्सी नंबर 11 आपल्याला पाहायला मिळतोय। ताडाचा कोण अंतरले संघाकडून पहिली चढाई सजवली जाते। महत्त्वपूर्ण चढाईपटू आहे यावेळेस मात्र खेमराज हरणे संघाच्या खात्यामध्ये चढाई करताना आपल्याला पाहायला मिळतोय। सागर नावाचं वादळ सातत्याने या मैदानावर डोकावताना आपल्याला पाहायला मिळालंय। परंतु या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये खेमराज हरणे संघाच्या माध्यमातून हे सागर नावाचं वादळ रोखलं जाईल का हे देखील बघण्यासारखं असेल। परंतु खेमराज हरणे संघाकडून जर्सी नंबर 14 हा एक महत्त्वपूर्ण खेळाडू हरणे संघाचा आपल्याला पाहायला मिळतो। बघा खेमराज हरणे संघाचं एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे जिथे जिथे हा संघ आपला सहभाग नोंदवत असतो परंतु यांचे जे पाठीराखे आहेत समर्थक आहेत ते मात्र मोठ्या प्रमाणामध्ये खेमराज हरणे संघाचे दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। अगदी स्पर्धा कुठेही असू दे तरी देखील खेमराज हरणे संघाचे समर्थक सातत्याने त्यांच्या पाठीमागे असलेले पाहायला मिळतील। परंतु जय हनुमान ताडाचा कोण अंजरले तो मात्र देखील संघ तितक्याच ताकदीने इथे मात्र आपल्याला लढत देताना पाहायला मिळेल। तेजस राळे यावेळेस मात्र चढाई मार्फती सज्ज होतोय। जर्सी नंबर 5 उंच पुराचा भक्कम बांधलेला चढाईपटू यावेळेस मात्र चढाई मार्फती सज्ज झाला आहे। सातत्याने वेगावर स्वार होत असतो मल्टी पॉइंट रेड या खेळाडूच्या देखील माध्यमातून आपण पाहिले आहे। परंतु इथे मात्र महत्त्वपूर्ण सामना आहे सेमीफायनलची लढत आहे। तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला या स्पर्धेतून तुमचा प्रवास थांबवू शकते। त्यामुळे महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये तुम्हाला मात्र एक महत्त्वपूर्ण खेळी करायची आहे कॅल्क्युलेशन वाली खेळी करायची आहे। समोर प्रतिस्पर्धी संघामधील महत्त्वपूर्ण जे खेळाडू आहेत त्यांना मात्र बॅकलाईनच्या पाठी सातत्याने बसवावं लागेल अन्यथा इथे मात्र कुठला संघ बाजी मारेल ते मात्र सांगता येत नाही। परंतु खेमराज हरणे संघ इथे मात्र कुठल्या प्रकारची चुकी करणार नाही। चढाई मार्गवरती विशाल सकपाळ आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेस मात्र माघारी परतला आहे। त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा तिसरी चढाई थर्ड रेड यावेळेस मात्र ही संपूर्ण सामन्यामध्ये ही पहिली थर्ड रेड आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या दोन चढाई आपण पाहिल्या त्या मात्र आंधळे संघाकडून इतकी होत्या त्यानंतरची तिसरी चढाई यावेळेस मात्र तेजस सज्ज झालेला पाहायला मिळतोय। स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये सातत्याने रेंगताना आपल्याला पाहायला मिळतोय। इथे मात्र वेगावर इथे मात्र लेफ्ट डिफेंडर आपल्याला साचवलेला पाहायला मिळतोय आणि तेजसला मात्र या कोर्टच्या बाहेर ढकललं जात आहे। सक्सेसफुल टॅकल यावेळेस मात्र खेमराज हरणे संघाच्या बाजूने पाहायला मिळाला। तदनंतर मात्र पुन्हा एकदा तिसरी चढाई यावेळेस मात्र खेमराज हरणे संघाची पाहायला मिळते। एका गुणाची कमाई नक्कीच झाली परंतु इथे मात्र तन्मय सरसावला आहे। स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामधला डिफेंडर यावेळेस मात्र समोरून आला ब्लॉक केलं गेलं। राईटच्या हाताखालचा खेळाडू यावेळेस मात्र पायामध्ये बसलाय आणि तदनंतर मात्र एक सक्सेसफुल टॅकल होतोय। गुणाची कमाई अंजरले संघाच्या खात्यामध्ये झाली म्हणजे दोन्ही संघाचे गुण तिथे मात्र उघडलं गेलंय। परंतु इथे मात्र सागर पारगुले या सामन्यामध्ये थोडं शांत खेळताना पाहायला मिळतोय कारण सामना थोडासा तुलसीजवळ यात मात्र कुठली शंका नाहीये। परंतु खेमराज हरणे संघाचा विशाल सकपाळ यावेळेस मात्र चालला पाहिजे कारण विशाल सकपाळवरती पूर्णपणे दारोमदार त्याच्या संघात आपल्याला सातत्याने पाहायला मिळत असतो। यावेळेस मात्र सरपात्या बांधण्याचा स्वतःच्या डाव्या कोपऱ्यामध्ये चढायला सुरुवात करतो त्यानंतर मात्र उजव्या कोपऱ्यामध्ये सर चाललाय। यावेळेस मात्र रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला पण थोडंसं अपयश आलंय परंतु इथे मात्र आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल। पुन्हा एकदा सागर सातत्याने आपण पाहतो तर सागर सातत्याने चढाईचा जिम्मेदारी आपल्याला घेताना पाहायला मिळतो म्हणजे संपूर्ण सामन्यामध्ये जेव्हा जेव्हा तो कोर्टमध्ये असतो तेव्हा तेव्हा सातत्याने चढाई करत असतो। परंतु इथे मात्र टिपलं गेलंय सागरच्या माध्यमातून जो महत्त्वपूर्ण डिफेंडर होता ज्याने पहिली पकड केली होती तो त्याला मात्र इथे मात्र बॅकलाईनच्या पाठी पाठवण्यात यश आले सागरला। त्यामुळे आपण पाहतोय खेमराज हरणे संघाच्या खात्यामध्ये फक्त आणि फक्त आतापर्यंत 5 खेळाडू शिल्लक असलेले पाहायला मिळते त्यातला एक खेळाडू यावेळेस मात्र चढाई मार्गवरती आहे। समोर फुल पॅक डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय। आंतरराष्ट्रीय संघाचा थोडासा ऍडव्हान्स खेळताना देखील पाहायला मिळतोय कारण सध्या स्थितीमध्ये पाहिलं तर ताडाचा आंतरराष्ट्रीय संघ हा मात्र चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळतोय आणि इथे मात्र त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण देखील पाहायला मिळतंय। विशाल सकपाळला सक्सेसफुल टॅकल केलं जातंय। मधल्या फळीतील डिफेंडरनं यावेळेस मात्र पहिल्यांदा पकडीला सुरुवात केली तदनंतर मात्र मिळालेल्या संपूर्ण टीमचा सपोर्ट यावेळेस मात्र एक सक्सेसफुल टॅकल तदनंतर मात्र प्रत्युत्तर दाखल इथे मात्र दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळेल। सागर 4 खेळाडूचं क्षेत्ररक्षण असेल दोन इथे मात्र ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झालाय तो मात्र चढाईपटू पुन्हा एकदा एका गुणाची कमाई होती ती मात्र आंधरले संघाच्या खात्यामध्ये। यावेळेस मात्र सुजित चढाई मार्गवरती सज्ज होतोय जर्सी नंबर 14
मधल्या हवेतील डिफेंडरवरती नजरा नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये चढायला सुरुवात करताना देखील पाहायला मिळेल. यावेळेस मात्र मधल्या हवेतील डिफेंडरला टेकण्याचा प्रयत्न यश मिळेल का, सक्सेसफुल होईल का, आपल्या एका साथीदाराला रिवाईव्ह देईल का, हे देखील बघण्यासारखं असेल. परंतु इथे मात्र सक्सेसफुल होतोय, गुणाची कमाई यावेळेस मात्र खेमराज हरणे संघाच्या माध्यमातून. परंतु आपण पाहिलं तर बॅकलाईनच्या पाठी असलेले जे खेळाडू आहेत, मला वाटतं इथून पुढे विशाल तकवाड याचा रिवाईव्ह होण्याचा नंबर दुसरा असावा, परंतु इथे मात्र कितक्या लवकर विशाल सकपाळला रिवाईव्ह मिळेल हे देखील बघण्यासारखं असेल. परंतु यावेळेस मात्र 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे. या 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणासाठी सागरसाठी इथे मात्र बोनस असेल. टच पॉईंट घेण्याचा प्रयत्न, उजव्या फळीतील डिफेंडरला हात मारून कधी टिकण्याचा प्रयत्न देखील करताना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु यावेळेस मात्र अपयश आलंय. त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा सुजित जर्सी नंबर 14 खेमराज हरणे संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू तडे सज्ज होताना पाहायला मिळेल. समोर 6 खेळाडूंचा डिफेन्स देखील पाहायला मिळतोय, एक खेळाडू बॅकलाईनच्या पाठी आंधरले संघाचा देखील पाहायला मिळेल, परंतु त्याला देखील लवकरात लवकर रिवाईव्ह केलं जाईल. परंतु यावेळेस मात्र बोनस गुण घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. सक्सेसफुल होईल का, आत्मविश्वास देखील सुजित मध्ये पाहायला मिळतोय, परंतु यावेळेस मात्र बोनस गुणाची कमाई केली गेली. सुजितच्या माध्यमातून टाळ्यांचा गडगड देखील आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु तदनंतर मात्र तेजस राळे जर्सी नंबर 5 यावेळेस मात्र चढाई मार्गावरती सज्ज होतोय. सातत्याने वेगावर स्वार होतो, रनिंग अँड टच करतो, या खेळाडूची खासियत आहे. परंतु यावेळेस मात्र डबल डाइव्ह केली जाते, स्ट्रगल अजून देखील चालू आहे. इथे मात्र सक्सेसफुल टॅकल होतोय, सुरेखरित्या टॅकल पाहायला मिळाला. संघाच्या माध्यमातून सुरेख टीम एफर्ट आणि गुणाची कमाई हरणे संघाच्या खात्यामध्ये. यावेळेस मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा सुजित चढाई मार्गावरती सज्ज होतोय, डिफेन्स मार्गावरती देखील सुरेख कामगिरी, तदनंतर मात्र चढाईवरती देखील येतो. चढाईसाठी आल्यानंतर देखील गुणाची कमाई देखील सातत्याने केली जाते सुजितच्या माध्यमातून, म्हणजे एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स सुजितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र इथे मात्र ऍडव्हान्स टॅकल करण्याच्या नादामध्ये इथे मात्र तन्मय देखील बॅकलाईनच्या पाठी जाऊन बसलेला आपल्याला पाहायला मिळेल. एका गुणाची कमाई होईल हरणे संघाच्या खात्यामध्ये आणि तदनंतर मात्र ऑफिशियल टाइम आउट. विश्रांती पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होईल. 11 नंबर जर्सी परिधान केलेले खेळाडू सागर यावेळेस मध्ये चढाई मार्गावरती सज्ज होतोय. यावेळेस मात्र आपण पाहिलं 6 खेळाडूंचं डिफेन्स बोनस लाईन ऑन असेल, बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जाईल का, स्वतःच्या डाव्या कोपऱ्यामध्ये सातत्याने खोलवर जाऊन गडी टिकण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. प्रॉपर प्लॅनिंग नुसार खेळ चालू आहे खेमराज हरणे संघाचा, कारण आपण पाहिलं तर सागर पारदुलेचं वादळ आतापर्यंत कोणीच रोखलं नव्हतं, परंतु या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होईल. खेमराज हरणे संघाकडून चढाई मार्गावरती सुजित पाहायला मिळतोय, फुल बॅक डिफेन्स खेमराज हरणेचा आपण पाहिला. तदनंतर मात्र सागरला कव्हर झाली, सागर बॅकलाईनच्या पाठी आलाय आणि आता मात्र फक्त आणि फक्त 3 खेळाडू डिफेन्स मार्कवरती आंधरले संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला ऑल आउट दिला जाईल का हरणे संघाच्या माध्यमातून आंधरले संघावरती, हे देखील बघण्यासारखं असेल, परंतु सुजित पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेस मात्र थोडी शांत सैनी खेळू करतोय, कुठल्याही प्रकारचं आक्रमण देखील केलं जात नाहीये, कारण आपण पाहिलं तर सागर, तेजस, तन्मय हे 3ही खेळाडू यावेळेस मात्र बॅकलाईनच्या पाठी आहेत. यावेळेस मात्र कोर्टवरती थोडीशी नवोदित खेळाडू पाहायला मिळत आहेत. खराब खेळ आणि इथे मात्र एका गुणाची कमाई होतीये. मात्र इकडे आंधरले संघाच्या खात्यामध्ये मात्र पुन्हा एकदा सांगायला सुरुवात होईल. आपण या स्पर्धा जिकडे तिकडे पाहत असतो आयोजित केले जातात, प्रत्येक स्पर्धा राबवत असताना किंवा एखादा खेळ चालू असताना तिथे प्रमुख भूमिका जी पंचांची असते ना, ती एक महत्वपूर्ण असते. कारण पंचांच्या माध्यमातून जे काम केलं जातं, योग्य डिसिजन दिला जातो किंवा कबड्डीच्या खेळामध्ये टाइम लिमिट आहे तिथे देखील योग्य प्रकारची एक दक्षता घेतली जाते. किंवा हा कबड्डीचा फेस्टिवल आहे तो आता सध्या चालू आहे, जिकडे तिकडे कबड्डीच्या स्पर्धा चालू असतात, परंतु आपण पाहिलं तर शुक्रवार, शनिवार किंवा रविवार असलं किंवा एखादा कार्यक्रमासाठी या स्पर्धा कंटिन्यू चालू असतात पडली जाते. तदनंतर या सर्व मंडळाच्या आयोजनाकडे अतिशय सुरेख आयोजन पाहायला मिळालं, कारण कालपासून मिळालेली प्रेक्षकांची साथ देखील आपल्याला पाहायला मिळते. आयोजन करत असताना अगदी आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीची मात्र दक्षता घ्यावी लागते. त्याचप्रमाणे आपण पाहिलं की या सर्व मंडळाचे पदाधिकारी असतील, सदस्य असतील, त्यांच्या माध्यमातून देखील एक सक्सेसफुल इव्हेंट आपल्याला साजरा केलेला पाहायला मिळतो. परंतु इथे मात्र विचार या खेळाडू
इतक्या सहजासहजी ऍडव्हान्स टॅकल करू शकत नाहीये, कारण प्रतिस्पर्धी संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू आहे. दापोली तालुक्यात सध्या चर्चेत असलेलं नाव विशाल सकपाळ आपल्याला पाहायला मिळते. मॅन फ्रॉम हरणे अतिशय सुरेख खेळ केलाय, त्यामुळे त्याला पकडायचं असेल तर एक तुम्हाला योग्य ती रणनीती आखली पाहिजे, टीम सपोर्ट मिळाला पाहिजे, कॉम्बिनेशन पाहिजे. अशा प्रकारचा खेळ गेला सागरला पकडलं गेलं हरणाईच्या माध्यमातून. तसंच काहीतरी चांगला खेळ आंधरले संघाच्या माध्यमातून होईल का हे देखील बघण्यासारखं असेल. परंतु तिथे आपल्याला वाटत होतं की हॉट फेवरेट मध्ये आंधरलेचा संघ आपण पाहत होतो की जो संघ सध्या स्थितीमध्ये आपल्याला चांगला खेळताना पाहायला मिळतो, फायनल साठी दाखल होईल की काय असं सगळ्यांना वाटत होतं. परंतु त्याच वेळेस मात्र खेमरा खेळणारे संघ यावेळेस मात्र अग्रेसर ठरलेला पाहायला मिळतोय. सामन्याची सुरुवात आहे, शेवटाकडे जात असताना चित्र ते देखील बघण्यासारखं असेल. परंतु खेमरा खेळणारे संघ यावेळेस मात्र सुरेख कामगिरी करताना पाहायला मिळतोय. बघा या खेळाडूकडे थोडीशी शक्ती कमी आहे, परंतु युक्तीप्रमाणे खेळतोय आणि अतिशय सुरेख टॅकल बॅक टू बॅक दुसरा टॅकल याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र भरीव कामगिरी केली जाते. जर्सी नंबर 20 मधला पैठण डिफेंडर हरणे संघाचा खेळाडू यावेळेस मात्र सुरेख कामगिरी करताना पाहायला मिळेल. त्यानंतर मात्र दोन खेळाडूंचा डिफेन्स सुनीलच्या माध्यमातून आक्रमण आणि इथे मात्र फसवलं जातंय की काय, परंतु इथे ऑल आउट झालाय. आणि इथे मात्र आपण पाहतोय की ऑल आउट झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा ऑल इन होताना देखील पाहायला मिळेल. तो मात्र आंधरलेचा सकाळी तदनंतर सामन्याला सुरुवात होईल. सागर पारतुलेला कव्हर झाली, तदनंतर मात्र त्याला रिवाइव्ह मिळालं नाहीये, त्यामुळे ताडाचा कोण आंधरले संघ थोडासा बॅकफुटला गेला आहे. ऑल आउट झाला, पुन्हा एकदा ऑल इन होतोय. तदनंतर मात्र एक टाइम आउट आला, योग्य ते प्रशिक्षकांच्या माध्यमातून कानमंत्र दिला गेला आहे. आता मात्र पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. यावेळेस मात्र सागर पाटीलला त्याचा खेळ बदलावा लागेल. जी गाडी सध्या पहिल्या मंडळाचे सदस्य त्याची महिला गॅलरी ठेवलेली आहे, आपण त्यांच्या मागे जे पुरुष लोक उभे आहेत तरी जरा बाजूला व्हा, सदस्यांनी लक्ष द्या, तिथून त्याला जरा साईडला करा. त्याचप्रमाणे आपण पाहतोय विशाल सकपाळचे फॅन फॉलोइंग सध्या इथे जास्त प्रमाणात उपस्थित आपल्याला पाहायला मिळते. अर्णव वाघजे यांच्याकडून विशाल सकपाळ यांच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. ते सामना संपल्याच्या नंतर विशाल आपण आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. परंतु यावेळेस मध्ये आपण पाहतोय संपूर्णपणे सर्व क्रीडा रसिकांचं लक्ष मैदानामध्ये गेलेलं आपल्याला पाहायला मिळते. का खूप मोठा सामना, एक तुळशीचा सामना तुमच्या समोर रंगला जातोय. परंतु आपण पाहतोय तन्मय राळी यावेळेस मध्ये चढाई मार्फती सज्ज झालेला पाहायला मिळतोय, माघारी परततोय. आणि यावेळेस मात्र प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी नंबर 1 खेमरा खेळणारे संघाचा महत्वपूर्ण खेळाडू, याची एक खासियत आहे की हा जो चढाईपटू आहे तो मध्ये 2 टच करण्यात माहीर आपल्याला पाहायला मिळतोय. असा हा खेळाडू गुणाची कमाई केली. यावेळेस मात्र तिसरी चढाई थर्ड रेड साठी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. तेजस चढाई मार्फती सज्ज झालेला पाहायला मिळेल. जर्सी नंबर 5 पडला जातोय. मल्टी पॉइंट रेड यावेळेस मात्र 2 गुणाची कमाई तेजस राळेच्या माध्यमातून आणि आंधळेचा संघ यावेळेस मात्र थोडासा आनंदात पाहायला मिळतोय. 2 गुणांची मल्टी पॉइंट रेड आली. महत्वपूर्ण 2 डिफेंडर मैदानाच्या बाहेर आणि त्याला पहिला फुकर देऊन झालेला आहे. जो चालू सामना आहे त्या चालू सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो थेट फायनल साठी क्वालिफाय करेल. त्यामुळे ही मात्र एक महत्वपूर्ण लढत आपल्या संघात चालू असलेली पाहायला मिळते. विशाल सकपाळला इथे मात्र रोखलं जाईल का ते मात्र बघण्यासारखं असेल आंधळले संघाच्या माध्यमातून. परंतु इथे मात्र शांत संयमी खेळून माघारी परतलाय. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा सागर आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पहिलं तेजसच्या माध्यमातून एक मल्टीपॉइंट सातत्याने पाहायला मिळाली. अशाच प्रकारचा खेळ तेजसच्या माध्यमातून चालू राहिला. डिफेन्स मार्कवरती आंधळलेच्या माध्यमातून गुण मिळायला लागले तर मात्र कुठेतरी सामना अतिशय चुरशीचा पाहायला मिळेल. परंतु सध्या स्थितीमध्ये हरण्याचा संघ थोड्याशा आघाडीवरती होईना, परंतु आघाडीवरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु ते मात्र शांत संयमी खेळ हरणे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. सामना मध्यंतरासाठी थांबतोय आणि पाहूया मध्यंतरापर्यंतचे गुणफलक. 13 गुणांवरती खेळताना अंतर्लीचा संघ 7 गुणांवरती खेळताना बघतोय.
माध्यमातून जबरदस्त सुरुवात इथे आपण बघतोय. त्याचबरोबर अगदी आपण बघितलं तर हा मित्रांनो सागर ज्यानं खरंच गोळागोळ घातला होता मागच्या सामन्यामध्ये, कंबॅक आणण्यासाठी इथे सुंदर असा तुम्हाला खेळ सादर करायचा असतो आणि तेच आपण बघत आहोत. इथे देखील आपण पाहायला गेलं तर अगदी चांगल्या प्रकारचा वेग त्या दिशेनं सरसावताना त्याला बघितलं आणि इथे मात्र आपण पाहायला गेलं तर जो बदलचा आवाज कानामध्ये देखील त्याच्या गुंजला आणि तो योग्य वेळेला तो स्वतःच्या इलाक्यामध्ये आपण बघितलेला आहोत. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर विशाल सारखा बलाढ्य नाव तर विशाल आहे, म्हणजेच बलाढ्य नावाप्रमाणे काम केलं जातं या खेळाडूच्या माध्यमातून. तो चढाईपटू देखील चांगला खेळ आपण बघतोय त्याच्या माध्यमातून अगदी डाव्या कोपऱ्यामध्ये स्वतःच्या आणि जो जो संघ आहे त्याच्या उजव्या कोपऱ्यामध्ये तो खेळतोय. इथे बदलचा आवाज पुरुषांच्या विशालच्या कानामध्ये गुंजला आणि तो मिडल लाईनच्या अगदी जवळ येतात स्वतःच्या काही इलाक्यामध्ये तो परतलेला आहे. आता सातत्यानं सकाळी मार्फत आपण सागरला बघतोय इकडचा मुख्य रेडर हा सागर आहे. इथे बोनस घेण्याचा प्रयत्न अगदी सक्सेसफुली रेड बोनस मिळालेला आहे. बोनस गुणाची कमाई करत स्वतःच्या आपण पाहायला गेलं तर जर क्रीडा नगरी त्याच्यामध्ये तो परत नाही ते विशाल म्हणजे विशाल आणि सागर या दोघांचाच फक्त या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर सामना रंगताना बघतोय. एकंदरीत दोन्ही संघ चांगले आहेत, दोन्ही संघांमध्ये चांगले इथे मात्र आणि इथे आपण जर पाहायला गेला विशाल सकवाळचा आहे विक्रम केला जातोय. अगदी सागरच त्याला पकडलं होतं अगदी जबरदस्त पकड टाकली कमरेला आणि विशाल सकवाळचा चढाईपटू होता त्याला मात्र बाहेर जावं गेलं. 5 खेळाडूच्या क्षेत्राच्या अगदी जबरदस्त अग्रेसिव्ह चढाई आपण बघतोय. त्यामुळे बघा डाव्या कोपऱ्यातून मधल्या पलीमध्ये अतिशय वेगानं सरसावताना त्याला पाहिलं आणि ते मात्र आपण नजरेचा कटाक्ष काही वरती पडला त्याचबरोबर तो स्वतःच्या क्रीडानगरीमध्ये देखील तो परतलेला आहे. आपण पाहिलं गेलं त्यालाच प्रत्युत्तर करण्यासाठी जर्सी नंबर 14 हा देखील एक मुख्य खेळाडू आहे. खेमराज हाते या संघाचा इथून जो संघ नक्कीच विजय मिळवतो एंटर द फायनल मध्ये आपण पाहू जरा त्या ठिकाणी बाहुबली म्हणजेच दापोलीचा बाहुबली आपला काही नरकर पाहिजे त्याचबरोबर प्रथमेश लाले आहे त्यांच्या समावेश त्याचप्रमाणे सारखा चांगला जबरदस्त डिफेंडर आहे. त्याचबरोबर आपण पाहायला गेला तर चिन्मय अगिरी सारखे चांगले बलाढ्य खेळाडू आपण एकत्रित अमर भरत टाळसूर या संघाकडे भेटताना परंतु इथे संघर्ष प्रत्येक खेळाडूला करावा लागेल कारण का सेमी फायनलचा मुकाबला आहे. आपण एका मोठ्या सामन्यामध्ये खेळत आहोत आणि त्या सामन्यामध्ये खेळत असताना तुम्हाला 100% एफर्ट्स एका खेळाडूला द्यावे लागतील. इथे 5 खेळाडूच्या क्षेत्रात आपण खोलवरची चढाई होती, लांब हाताचा वापर केला जाताच आपण पाहायला गेलं तर स्वतःच्याच आपण इलाक्यामध्ये तो परतला. त्याचबरोबर त्याला प्रत्युत्तर करण्यासाठी आपण पाहायला गेलं संघटन हा देखील चांगला खेळू आहे. चालता आणि संयमी तो खेळी दाखवतोय. दर्शी नंबर 15 रेड आहे. करूया मरोची रेड आपण पाहतोय. दर्शी नंबर 5 ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं गेलं तेजस सराडे अशा माध्यमातून सुंदर खेळ सादर केला होता. त्यांनी जबरदस्त पास खेळून आउट ऑफ बॅलन्स म्हणजे बॅलन्स पास केला गेला होता. आपण नॅशनल लेवलची आपण अंपायर्स बघतोय रेफरी आहे आणि आपण बघतोय तर 1.5 रेट आपण त्याला म्हणतो इथे दर्शी नंबर 15 खेळाडूंचाही मार्गवरती आतापर्यंत खेमराज बघितला आहे. चांगल्या परिस्थितीमध्ये खेमराज या संघाला आपण बघतोय आणि त्याचप्रमाणे तो चढाई मार्गवरती आता रेडरला पकडण्याचा विक्रम चांगला केलाय. अगदी जबरदस्त कामगिरी आपण बघतोय. दादाचा आपण या संघाच्या माध्यमातून केली जाते. आता ज्या खेळाडूच्या क्षेत्ररक्षणामध्ये आपण सागरला बघतो ज्याच्याकडे विद्वत्ता चांगली क्षमता देखील आहे म्हणजे अडीच वर्ष गाजवलेली आहेत अनुभव त्याच्याकडे देखील बघतोय. एका लागले म्हणून काय लॉबी चाललाय काय करताय
आता राहायला लागले आता रडताय अगदी विशाल सकपाळ सारखा आपल्याला घेत नाही पटवी ते चढाई मालपती तयार दोन्ही दोन्ही संघांमध्ये चांगले खेळू आपण खेळ सादर करताना बघत आहोत त्याचप्रमाणे सागरच्या क्षेत्ररक्षणामध्ये इथे मात्र आपण विशाल सकपाळ सारख्या चढाईपट्टीला बघतोय इथे गुण घेतला जाईल जबरदस्त कामगिरी मागच्या सामन्यामध्ये देखील बघितली होती एकत्रित बरेच संघाला पराजित केलं होतं आणि तो सामना रंगतदार बनला होता आणि हा देखील सामना रंगतदारच बनलेला आहे इथे जबरदस्त आपण पाहिलं निदान नाही क्रॉस केली त्याच बरोबर अगदी वेगानं तो त्याच्या स्वतःच्या कोर्टमध्ये पडतला आपण पाहिला गेलं तर आतापर्यंत जो आपण बघतोय तो चढाईपट्टू त्यांनी दर्शक क्रमांक 14 जो परिधान केले अगदी विशालचा साथीदार आहे हा देखील मुख्य रेडरची भूमिका नक्कीच निभावत असतो ऑलराऊंडर पद्धतीचा परफॉर्मन्स सादर करण्याचा त्याचा नक्कीच प्रत्येक सामन्यामध्ये तो प्रयत्न केला जातो त्याच्या माध्यमातून आणि इथे आपण पाहिलं गेलं तर बळकरचा जो आवाज आहे त्याच्या कानापर्यंत पोहोचला याच बरोबर आपण पाहिलं गेलं तर डोरडाईची रेड आपण बघतोय मध्यस्थ करू या मोरोची रेड त्यामध्ये आपण बघतोय तर विशाल पाठवलं गेले आपल्या संघाचा मुख्य रेडर आहे याच्यामध्ये चांगलं पोटेन्शियल चांगलं कॅलिबर आहे ते सुद्धा साकार करावं लागेल या रेड मध्ये अन्यथा जर का पॉईंट आणला गेला नाही तर जो रेडर असतो चढाईपट्टू त्याला आपण जाऊया त्या ठिकाणी स्कोर कार्डकडे जिथे गुणतालिका सांगितलं ते हरमई संघ 18 गुणांवरती आहे तर आपण पाहिलं आंतरले संघ 11 गुणांवरती आंतरले संघाचा टाइम दिला आहे बाजूनंतर क्षेत्ररक्षण आपण विशाल सकपाळला पुन्हा एकदा चढाई मालवरती बघतोय अगदी सावध चालेल आहे उजव्या कोपऱ्यामध्ये त्याच्या स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये जो सरसावत गेला इथे मात्र आपण पाहिलं गेला उजव्या कोपऱ्यामध्ये अगदी शांत आणि संयमी तो खेळी सादर करतो आतापर्यंत आपण पाहायला गेला तर या ठिकाणी जर बघायला गेलं तर 7 गुणांची आघाडी आहे केवढा संघाकडे आणि इकडे आपण बघतो विशाल सकपाळला बोलतोय म्हणजे स्पेशली म्हणावं लागेल आपण पाहायला गेलं तर या जो जबरदस्त हा जो खेळाडू आहे तो 2 टाइम मध्ये नक्कीच पॉईंट घेऊन जातो असं आपण बघितलंय आणि हेच आपण पाहायला गेलं तर अतिशय वेगाने संस्थावून आहे थोडासा पकडला गेलाय जबरदस्त कामगिरी या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर डिफेन्सच्या माध्यमातून चांगली कामगिरी आणि तीच तू सांगण्याचा देखील प्रयत्न करतो या मॅच मध्ये देखील परंतु मुकाबला दोन्ही संघासाठी अपॉर्च्युनिटी आहे की अंतिम फेरीचं देखील कोणत्या संघाला दिलं आणि कोणता संघ आपण मराठा विरोधामध्ये खेळताना आपण बघतोय सुरेश गार्डे कुठे असतील तर त्याने वडापावच्या तिथे कांबळे शोधतायत त्यांना सुरेश गार्डे आपण एकदा आपण क्षेत्रक्षणामध्ये आपण इथे सुपर टाकत ऑन आहे सागरला पकडल्या गेलं तर हरणे यांच्याकडे 2 गुणांची नक्कीच 2 गुण गेले जातील परंतु सागर एकटा घेऊन लांब हाताचा वापर करतात की या ठिकाणी एका डिफेन्सला त्याला पास करण्याचा नक्कीच प्रयत्न झाला यशस्वी प्रयत्नाला यश मिळालेलं आहे क्षेत्ररक्षण दोन्ही शेवटच्या 5 मिनिटांचा कालावधी या ठिकाणी शिल्लक आहे
आणि आपण जाऊया स्कोर कार्डकडे जिथे गुण तालिका आहे अंतरले 19 आणि आपण हातने संघ बोलतोय 18 गुणांवरती 18 19 19 18 अशा प्रकारची गुण तालिका आहे एका गुणाची आघाडी मात्र आता आपण पाहायला गेलं तर ताडाचा गुण या संघाकडे आहे एका गुणाची आघाडी त्याचप्रमाणे आपण पाहायला गेलं तर दर्शी नंबर 14 याच्याकडे चांगलं पोटेन्शियल असा खेळाडू एक मात्र आपण पाहिलं ऑल आउट दिल्यानंतर केला जातोय का आता सातत्यानं सागरची चढाई यशाचं कारण बनतंय इथे पकडणं गरजेचं असेल सागर याला परंतु डिफेन्स खाली येईल का केंद्रा झंडे या संघाचा देण्याचा प्रयत्न झालेला आहे थर्ड रेड आपण त्याला म्हणतो आणि ते मात्र गुण घेणं अपेक्षित आहे गरजेचं आहे रिक्वायर्ड आहे तेच आपण बघतोय अगदी विशालपणे सुरुवात मात्र शांत आणि संयमी बॅक किक लगावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी परंतु आपण पाहिलं गेलं तर जे डीके विशालला आतापर्यंत प्रभावी चढाई केली आहे सर्व रस्ते प्रेक्षकांचं मन जिंकणारी चढाईच्या माध्यमातून आपण बघितली त्याचबरोबर आपण बघतोय या ठिकाणी आणि दोन्ही आपण पाहायला गेलं तर संघांचं जे गुण आहेत एका गुणाची कमाई केली जाते जबरदस्त आउटस्टँडिंग परफॉर्मन्स हा सामना देखील कोणता संघ विजय मिळवतात याचं प्रिडिक्शन लावून शकत नाही चुरशीचा मुकाबला चाललेला आहे मैदानाच्या आतमध्ये हे आपण बघतोय इथे 7 कडूनचं डिफेन्स आहे इथे 7 गड्यांच्या क्षेत्ररक्षणामध्ये शेवटच्या 4 मिनिटांचा खेळ शिल्लक असेल या ठिकाणी आपण बघतोय 5 खेळांचं क्षेत्ररक्षण इथे अगदी खोलवरती चढाई करण्याचा प्रयत्न अगदी शांत आणि संयमी तो चढाई करतोय इथे 5 खेळांचं क्षेत्ररक्षण असत असताना देखील इथे तो यावेळी देखील गुण घेऊन जातोय का लांबाचा वापर केलाय तिथे समोर अगदी मधल्या खोलीमध्ये तो चांगला फुटवर्कचा वापर आणि इथे आपण पाहिलं गेलं तर बदलचा आवाज त्याच्या कानामध्ये गुण दिला आणि तो त्या ठिकाणी बघा स्वतःच्या कोर्टमध्ये दाखल झाला जर्सी नंबर 14 एक मुख्य खेळाडू हा देखील चांगला खेळाडू आपण बघतोय त्याच्याकडे पोटेन्शियल चांगला आहे अगदी आपण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी देखील होता स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये तो खेळण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर अगदी चांगल्या आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर कॅच केला गेले अगदी कोणत्या बाहेर फेकण्याचा प्रयत्न सामना संपण्यासाठी शेवटच्या 3 मिनिटांचा कालावधी तिथे जाऊया फलकाकडे अंतर्गत संघ 22 गुणांवरती तर आपण पाहायला गेला हरनेस संघ हा 19 गुणांवरती खेळताना बघतोय 3 गुणांची आघाडी ताडाचा गुण या संघाकडे आहे काय जबरदस्त नावाप्रमाणे काम केलेलं आहे आतापर्यंत परंतु केंद्रा झंडे संघाला चांगला कमबॅक आणावा लागेल इथून पुढे जर पाहिलं गेलं तर 23 गुणांवरती अंतर्गत संघ आणि 19 गुणांवरती आपण बघतोय तर हरनेचा संघ पिछाडीवरती 4 गुणांच्या बघतोय नक्कीच गुण मिळेल का परंतु जो बदलचा आवाज कानामध्ये गुण दाखल झाला शेवटचे सामना संपण्यासाठी 2 मिनिटांचा कालावधी शिल्लक आहे आता सुपर टॅकल ऑन असेल इथे सुवर्ण संधी आहे डिफेन्सला जर त्याला पकडलं गेलं तर 2 गुणांची कमाई केली जाईल आणि इथे नक्कीच पकडावं लागेल सागर याला परंतु पकडण्यासाठी संघर्ष एक भरभक्कम त्याच्या खेळाडूला इथे डिफेन्सला पाहायला गेलं तर 20 नंबरची त्यांनी जर्सी परिधान केली आहे असा हा खेळाडू एकांकित पकडू शकेल का इथे मात्र खाली हात आपण बघितलंय जर्सी नंबर 15 पुणे शेखर चढाई मार्ग वरती तो तयार आहे या चढाई पट्टूला देखील चांगला आपण बघतोय त्याच्याकडे कौशल्य आहे ते कौशल्य सादर करावं लागेल या मैदानामध्ये जबरदस्त कामगिरी आतापर्यंत आपण बघतोय समोरचा ताडाचा पुण्या संघटने बघितलं शेवटच्या काही मिनिटांमध्ये कमबॅक केलेला आहे पूर्वी जीवनामध्ये आपण कोणताही कमबॅक करू शकता आणि हेच आपण बघतोय एकांताची कमाई ताडातला कोण जातोय गुण फलकाकडे जिथे आपण पाहायला गेलं तर 24 आहे अंतरले आणि 19 गुणांवरती हरण्याचा प्रयत्न करतोय तब्बल 5 गुणांची आघाडी लक्षात
घ्या. नक्कीच जीवनामध्ये बघा सुरुवात अशी करा जिथे तुम्हाला हरण्याची भीती वाटते तिथूनच पुन्हा एकदा सुरुवात करा. हे आपण बघतोय आणि आपण पाहिलं गेलं तर बॉल उठवण्याच्या नक्कीच आपण पाहिलं गेलं दरवाजामध्ये केमराज हरण्याचा संघ आपण बघतोय. सागरची पुन्हा एकदा त्या ठिकाणी चढाई आहे. इथे निदान नाही तरी क्रॉस केले. त्याचबरोबर समोरचा आपण पाहिलं गेलं जो एकच खेळाडू शिल्लक आहे त्याला स्पर्श देखील तो करण्यासाठी जात नाहीये त्या ठिकाणी आणि तो खेळाडू देखील आपण पाहिलं एकमेकांकडे अगदी नजरेमध्ये बघत आहे. आणि आता पाहिलं गेलं तर